स्वाती मंडे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपल्या परसबागेमध्ये भरपूर अशी फळं आलेली आहेत आणि ती फळं आपल्याला काढायची आहेत. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपली बागेतली काही काही नाही का फळं आहेत ते आपण ती काढूया. तर पावसाळ्यामध्ये ना सीताफळाच्या झाडांना देखील अशी भरपूर सीताफळं आलेली आहेत. आणि काही ना म्हणजे नाही का पक्षी देखील खाऊन जातात भरपूर. आणि आपल्याला कळत देखील नाही नाही का पक्षी म्हणजे कधी खाऊन जातात ते. कारण काही पक्ष्यांना आपल्या आधी जास्त कळलं जातं. तर छानपैकी असे ना डोळे पडलेले आहेत. सदाफुली आहे आणि पावसामध्ये छानपैकी अशी ती बहरली आहे. आणि आपल्या शेवग्याची झाडं देखील बघा किती सुंदर झालेली आहेत. आणि मी तुम्हाला आता सीताफळ दाखवते. आणि एक सीताफळ बघा पक्ष्यांनी कसं खाल्ले. पक्ष्यांना लगेच कळतं बरं का की नाही का पिकलेले सीताफळे म्हणून. कसं पिकले जरा जरी असं चाहूल लागले ना त्यांना असं की लगेच खाऊन जातात पक्षी. झाडाला पेरू आलेले आहेत. आणि हे पहा छानपैकी असे पेरू आलेले आहेत. तर थोडेसे ना कच्चे सरच पेरू काढावे लागतात, नाही तर मग पिकले की मग चांगले लागत नाही आणि खराब पण पेरू निघतात त्याच्यामध्ये. आणि वरती पहा आहे इथे भरपूर अशी पेरू लागलेले आहेत. आणि वरती पण उंच अशी पेरू आहेत. पण आता जे थोडेसे म्हणजे पिकल्यासारखे वाटतात ना तेच मी काढून घेतलेले आहेत. आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो ना थोडेसे कच्चे सरच पेरू खायचे नाही का, म्हणजे जास्त पिकलेले पेरू नाही खायचे कधी पण. ते पहा तर आपण ना आधीच 2-3 सीताफळं देखील काढून ठेवलेली आहेत. आपण इथे 2 सीताफळं आणि 3-4 पेरू काढून ठेवलेले आहेत. आणि तसेच बागेमध्ये ना मी आपला राजगिरा असतो की नाही तर राजगिराचे बी थोडेसे टाकले होते. तर इथे थोडीशी जागा केली होती आणि थोडेसे राजगिराचे बी टाकले होते. आणि मस्त लागते राजगिराची भाजी. तर लाल पानांची भाजी असते बघा ही मस्तपैकी अशी उगवली आहे पहा. आणि अजून ना अशी बारीक 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 यायला लागलेली आहेत बघा. आणि चवीला म्हणाल ना तर खूप सुंदर लागते ही भाजी. जशी आपण तांदूळचा वगैरे करतो की नाही भाजी त्याच पद्धतीमध्ये ही भाजी करतात. आणि आता सगळ्यात जे मार्केटमध्ये महाग फळ आहे आणि सर्वांचं आवडतं आहे ते म्हणजे आपलं ड्रॅगन फ्रूट. तर ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे हे पाठीमागे लावलेलं मी. आणि त्याला ड्रॅगन फ्रूट छान आले होते. आणि आता ना चांगले अशा कळ्या येऊन ड्रॅगन फ्रूट आपले पिकले गेलेले आहेत. तर हे पहा थोडासा ना असा लालसर कलर यायला लागलेला आहे वरती वरती थोडासा. आणि हे पहा किती सुंदर कलर आला आहे की नाही. आणि खायला पण खूप छान लागतं बरं का. आणि आपले घरचे फळ नाही का ड्रॅगन फ्रूट हे पहा वरती पण मस्तपैकी असे लालबुंद झालेले आहेत आणि छानपैकी असे पिकले गेले आहेत हे पहा. आणि थोडेसे हिरवा कलर आहे म्हणजे आत्ता ना असे 5-6 म्हणजे झाडाला पिकलेले आहेत ड्रॅगन फ्रूट. आणि थोडेसे कच्चे सर पण आहेत का किंवा काही कळ्या पण आलेल्या आहेत त्या ड्रॅगन फ्रूटला. तर मी तुम्हाला दाखवते हे पहा असे येतं हे फुलं येतं हे फुल येतं आणि हे फुल गळून जातं. आणि त्याच्यानंतर हे ड्रॅगन फ्रूटचं आता हे फळ आपल्या इथे ना बारीकच आहे. आता हे ना एक 15 ते 20 दिवसांनी आपल्याला खायला मिळेल. आता ही ना 5-6 फळं आपल्याला म्हणजे काढून घ्यायची आहेत. तर चला आता ड्रॅगन फ्रूट आपण काढून घेऊया. तर तुम्ही देखील तुमच्या बागेमध्ये ना असे ड्रॅगन फ्रूट असेल, पेरूची झाडं असेल, सीताफळाची झाडं असतील किंवा अनेक नाही का अशी आपण खाऊन बी जरी टाकले ना तरी आता पावसाळ्यामध्ये रुजले जातात. तर तुम्ही देखील असे नाही का बी रुजवा. असे अनेक बी मी आता रुजवलेले आहेत. ते 8-15 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये ते उगवतील. तर मी तुम्हाला दाखवेल की कोणते कोणते रोपं मी लावलेली आहेत किंवा कोणते बी लावलेले आहेत. तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर चला आपण ड्रॅगन फ्रूट काढून घेऊया. तर उद्या आहे ना खूप लाल कलर येईल बरं. कारण काय पक्षी खाऊन जातात आणि मग नाही का नको वाटतं खायला. त्याच्यामुळे असे लालसर झाले ते काढून घेणार आहे आता. तर आपल्या बागेमधले छानपैकी असं पिकलेलं ड्रॅगन फ्रूट. तर बाकीचे पण काढून घेऊया आपण आता. ते ड्रॅगन फ्रूटमुळे सगळं झाकून जाते. मोठे होत नाही ड्रॅगन फ्रूट. आता एवढंच काढायचं ना बस झाली.
ते बघा छानपैकी आपले असे ड्रॅगन फ्रूट आणि सीताफळ आणि पेरू आपल्या बागेतला मस्तपैकी मेवा आहे. छान छान. बस हो पप्पा. तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोजरीने शाळेमध्ये शिक्षकांची देखील पूजा केली होती आणि घरी आल्याच्या नंतर तिला कुठंतरी वाटलं की आई वडील पण आपले गुरु आहेत बरं का. आणि ना आमच्या दोघांची देखील तिने ना असं ताटामध्ये ना पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून फुलं वगैरे अक्षता वगैरे वाहून पूजा केली. आणि इतकं मनाला भावलं नाही ह्या गोष्टी, कारण की तिने पहिल्यांदाच अशी पूजा आमची केली होती. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि संध्याकाळची आता 6-6:30 वाजलेले आहेत आणि आपण फळं देखील काढून आणलेली होती. छानपैकी अशी बागेतली पपई, पेरू आणि सीताफळ, आपले ड्रॅगन फ्रूट, पपया, मस्तपैकी अशी फळं आहेत. आणि गुरुपौर्णिमेचा उपवास देखील आहे आणि छानपैकी अशी फळं आता खाणार आहे. तर इथे बघा ड्रॅगन फ्रूट देखील सोललं आहे. कसलं भारी दिसतंय. हा ना, काय भारी दिसतंय. तर आमच्या बागेतलं छानपैकी असं ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे आणि संध्याकाळी भरपूर अशी ड्रॅगन फ्रूट काढून ठेवली होती. आणि कलर थोडासा फिका होता बरं का. काल आपण काढलेली आहेत खरं तर ड्रॅगन फ्रूट आणि आज छानपैकी असा गुलाबीसर कलर आलेला आहे. कारण पक्षी काय होतं, पिकायला लागले की मग लगेच खाऊन जातात ना, मग त्याच्यामुळे थोडंसं कच्चे सरच नको काढू. पपई ना तर. आणि हे पा मस्तपैकी सीताफळ हा देखील आवाज. आणि आता आपण पपाया पण कट करूया. हां पिकले, काल काढून ठेवले होते बघा, हे असं चिरले होतं ते. हां हां 2-3च बिया निघाल्यात बघा ह्याच्यामध्ये, जास्त नाही निघालेल्या. आणि यामध्ये बियाच कमी असतात परंतु गोड आहेत असे खायला. पेरू, पपया आणि आपलं ड्रॅगन फ्रूट आपण कट केलेलं आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा आणि सकाळीच रानातून आलेली आहे. आता मस्तपैकी असं ड्रॅगन फ्रूटचा आनंद घेऊया. आणि खूप छान लागतं, गोडसर आहे. आणि जर बागेमधली फळं जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही देखील अशीच या पावसाळ्यामध्ये नवनवीन झाडे लावा आणि छानपैकी अशी फळं झाडे लावा, फुलझाडे लावा, नाही का, जेणेकरून आपल्या अंगणामध्ये देखील फुलं भरतील आणि झाडांवरती अशी फळं येतील. हे पहा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.